महाराष्ट्राला दोन समुद्र आहेत, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रामधून जरी काही भागामध्ये पाऊस नाही पडला तर तुम्हाला सांगतो 20 सप्टेंबर नंतर काय होतं की बंगालच्या खाडीमधून पाऊस येतो, त्या शेतकऱ्याची हरभऱ्याची ज्वारीची पेरणी करून टाकतो. आणि शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा काही काही भाग असे आहेत, काही काही जिल्हे असे आहेत की त्यांना बंगालच्या खाडीचा म्हणजे याचा पाऊस चांगला पडतो, परतीचा पाऊस जास्त पडतो. मग त्याच्यामध्ये जिल्हे सांगतो, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडं जालना, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगोला तालुका ह्या पट्ट्यामध्ये काय. त्याच्यानंतर मानखटाव म्हणजे एक सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव असा एक तालुका आहे, तिथं दरवर्षी पाऊस आता देखील कमी आहे. मग त्यांना पाऊस कधी पडतो तर त्यांना परतीचा पाऊसच येतो, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगरमध्ये देखील ना परतीचाच पाऊस जास्त पडतो, म्हणून